हाय. तर नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? मस्त मजेत? मी पण मस्त मजेतच आहे. तुम्ही कसे आहेत ते सांगा. तर आजचा व्हिडिओ खास रविराज साबळे ह्यांच्यासाठी आणि आपल्या जे देशासाठी म्हणजे आपल्या जे लहान मुलांसाठी जे लढतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. जे लढतात त्यांच्यासाठी पण आहे, जे नाही लढत त्यांच्यासाठी पण आहे हा व्हिडिओ. जे मोठे मोठे रील स्टार मोठे मोठे सेलिब्रिटी त्यांच्यापर्यंत आपलं काय घेणं देणार, पण मोठे मोठे सेलिब्रिटी रील स्टार ही विद्यार्थ्या सपोर्ट करतात, सबस्क्राईब करतात आणि त्यांना फॉलोअर्स करून निवडून देतात मला 1,00,000 2,00,000. तर रविराज साबळे हे आपल्यासारख्या गोरगरिबाच्या मुलांसाठी, सगळ्यांच्याच मुलांसाठी हे लढतात. आज आपल्यासाठी इथून तिथपर्यंत गेले. गावाकडून पर दिल्लीला जायचा मार्ग होता त्यांचा, पण त्यांना रस्त्यातच अडवून पोलिसांनी अटक केलं. म्हणजे नेलं धरून, अटक नाही केलं पण नेलं धरून तरी काय ना. तर त्यांच्यावर एखाद्याने तरी व्हिडिओ बनवायचा होता, एखाद्याने तरी. किंवा हे लाठीचार होतोय, मुलांवर अन्याय अत्याचार व्हायला लागल्यात, कितीतरी म्हणजे कितीतरी लेकरांना हाणायला लागल्यात लाकडांनी काट्यांनी. कशासाठी? हे आपल्यासारख्यांच्या मुलांना पण, हे सगळ्यांच्याच मुलांसाठी आहे. की असं नाही की मोठ्यांच्या लयच गोरगरिबांच्या मुलांसाठी, जे पैशावाले त्यांच्यासुद्धा मुलांसाठी आहे. आता हे रविराज साबळे इथून तिथपर्यंत गेले, हे कुणासाठी गेले? गोरगरिबाच्या मुलांसाठी. त्यांच्याकडे काय पैसा नाही आहे का? ते किती पण पैसा ओतून त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतात आणि पुढे नोकरी चाकरी लावू शकतात. पण हे लढतात कुणासाठी? आपल्यासारख्या गोरगरिबांच्या मुलांसाठी आणि त्यांच्या पण मुलांसाठी लढतात. पण ह्यांना कुणीतरी सपोर्ट करायला पाहिजे. बरीच लोक सगळी सपोर्ट करतात, पण त्यातले 10 जण 100 जण मोठे मोठे रील स्टार आहेत. करायला पाहिजे सपोर्ट ह्यांना. कितीतरी रील स्टार आहेत. एखादा तरी रील स्टारने ह्याच्यावर व्हिडिओ बनवायला पाहिजे होता. कुणीतरी व्हिडिओ बनवायला पाहिजे होता. लाख 2-2 लाख सबस्क्राईब हे घेऊन बसतात. ह्यांनी एखादा तरी व्हिडिओ बनवायला पाहिजे होता. आता आपल्यासारख्याच्या गोरगरिबांच्या लेकरांसाठी ही लढाई गेल्यात. लाठीचार होतोय लेकरांना, किती हानमार, किती लेकरांनी 15 लेकरांनी तर आत्महत्या केली. एक तर लेकरू असं काठीने हाणून हाणून मरून गेलं ते लेकरू जागेवर. पोलिसांनी ह्याचं म्हणजे हे पोलिसांना सांगितलेलंच असतं की असं असं करा म्हणून. जे तोंड उघडून त्याचं तोंड दाबा जागेवर म्हणून, बोलूच द्यायचं नाही. त्याचं गळा दाबला, नरडं दाबलं, गाडीत कोंबून त्यांना नेलं, घेऊन गेले पोलीस स्टेशनमध्ये. 4 तास त्यांना जागेवर गपचिप बसवलं. हे कशासाठी? तोंड बंद होण्यासाठी. हे करतात कुणासाठी? आपल्यासारख्या लहान मुलांसाठी. आपल्या म्हणजे जे गोरगरिबांची मुलं जे शिक्षणासाठी जे लढतात जातात पुढं, त्यांच्यासाठी. मला काय तेवढं बोलता येत नाही, माझं काही शिक्षण झालेलं नाही. माझं फक्त 2री शिक्षण झालेलं आहे. त्याच्यामुळं मला काय तेवढं बोलता येत नाही. मला जेवढं कळतंय, मला जेवढं समजतंय तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न करते. माझं एवढंच मत आहे की रविराज साबळेंच्या सारख्या या माणसांसारख्या ह्याला सपोर्ट करावा, आपल्यासारख्यांनी सपोर्ट करावा. बाकीची बरीच लोक आहेत. आता काही जण म्हणतात की तुझ्या सपोर्टमुळं काय त्याचं राहिलंय का? माझ्यासारखी अशी सगळी जनता आहे, अख्खं महाराष्ट्र आहे माझ्यासारखंच. ह्यांनी सगळ्यांनी मिळून सपोर्ट केल्याशिवाय कुठल्या गोष्टी होत नसतात. आणि त्यांना जे म्हणतात का, जी नरडा नाही दाबला, असं नाही केलं तसं नाही केलं, हे ते घराच्या बाहेर निघावं. ह्यांनी घराच्या बाहेर निघावं, त्यांच्यासोबत चालावं, त्यांच्यासोबत जे काय ते जे करतात त्याच्या निम्म्या तरी ते करावं. मग त्या चांगल्या लोकांना मग बोलून दाखवावं. रविराज साबळ्यांसाठी सारख्या माणसाला कुठंच बोलण्यासारखी जागा नाही. ते गोरगरिबांच्या मुलांसाठी लढतात, ते शेतकऱ्यांसाठी लढतात, त्या प्रत्येक गोष्टींसाठी चांगल्यासाठीच लढतात. ते वाईट काय करत नाही आहेत. माझा फुल सपोर्ट आहे रविराज साबळे यांच्यासारख्या माणसाला, माझा फुल सपोर्ट आहे. आणि जे चांगलं माणूस असतं त्यालाच मागं खेचण्याचा प्रयत्न करतात माणसं. तसल्या चांगल्या माणसांना मागं खेचण्याचा प्रयत्न करतात. कसले लाठीचार, कसले बॉम्ब, ते एक्सपायर झालेले बॉम्ब उचलून फेकतात. म्हणजे कितीतरी विद्यार्थ्यांना दुखापत झाली, कितीतरी विद्यार्थ्यांना कितीतरी लागले, कितीतरी सिरियस लागलेत. हे सगळ्यांचंच काम आहे. आपल्या इथल्या सुद्धा एका तरी कुणीतरी पुढं होऊन केलं पाहिजे ना. आपल्या गावातल्या लोकांनी सुद्धा कुणीतरी पुढं झालं पाहिजे. त्याच्या मागं 4-2 गोरगरीब निघतात, त्याच्या मागं अजून लोक निघतात. एक निघला पुढं त्याच्या मागं 2 निघतात, 10च्या मागं 3 तरी निघतात ना. हे असं असतं. म्हणजे मला काय म्हणायचंय, मला काय तेवढं बोलता येत नाही तरी पण म्हणजे मी जेवढं व्हिडिओ बघते का, किती म्हणजे रविराज साबळे किती किती गरिबांसाठी किती करतात. मग त्यांच्यासारख्यासाठी आपल्यासारख्यांनी सपोर्ट करायला नको, ते आपल्यासाठी करतात.
मग आपण त्यांना सपोर्ट करायला नको का? आपल्यासारख्या बऱ्याच लोकांनी सपोर्ट केला पाहिजे. मोठे मोठे सेलिब्रिटी आहेत, मोठे सेलिब्रिटी सोडा, त्यांनी तर काय साधे व्हिडिओसुद्धा बनवले नाहीत किंवा कुणाविषयीबद्दल जरा बोलले सुद्धा नाहीत. पण जे रील स्टार आहेत, हे 2-2 लाख 3-3 लाख व्ह्यूज सबस्क्राईब घेऊन बसलेले, त्या मुलांच्या जीवावरील लहान लहान मुलं उद्या पेपर आहे म्हणताना आज मॅच बघतात, उद्या पेपर आहे म्हणताना एखादा पिक्चर आज बघतात, उद्या पेपर आहे म्हणताना आज एखादा पिक्चर बघायला जातात, टॉकीजला बघायला जातात. कुणाचे बघायला जातात? हिरो लोकांचेच बघायला जातात. ते हिरो लोक आता सपोर्ट करतात का कुणाला? आणि सेलिब्रिटीचे समजा रील स्टार जे आहेत, त्यांचा व्हिडिओ पडतो का नाही पडतो आपण बघायला जातो. ह्याच्यावर कुणीतरी व्हिडिओ बनवावा. मला अपेक्षा होती कुणीतरी 3 लाख 2 लाख 1 लाख अशा लोकांनी कुणीतरी व्हिडिओ बनवावा, असं मला अपेक्षा होती की कुणीतरी व्हिडिओ बनवावा म्हणून. पण कुणीसुद्धा व्हिडिओ बनवला नाही. का? अंगलट येईन म्हणून का? घरात बसून राहायचं, महाग अंग काढून घ्यायचं, घरात बसायचं ह्याच्यासाठी. म्हणजे मला मी काय एवढी ही नाही आहे, पण मला म्हणजे ती रविराज साबळेंचं व्हिडिओ बघून मला राहावलंच नाही. मला एखादं तरी मला काहीतरी बोलू वाटलं, मग किंवा मला काहीतरी सांगू वाटलं, किंवा माझा त्यांना फुल सपोर्ट आहे म्हणून मला ह्या कारणासाठी मला बोलू वाटलं म्हणून मी बोलते. तर मी अजून व्हिडिओ बनवणार रविराज साबळेंवर, किंवा त्यांना सपोर्ट करा म्हणून त्यांच्या वतीने, त्यांच्या बाजूने मी जेवढे व्हिडिओ मला जेवढा सपोर्ट करता येईल तेवढे मी बनवणार व्हिडिओ. जेवढा सपोर्ट करता येईल तेवढा मी सपोर्ट करणार. अजून ज्यांना सपोर्ट करायचा असेल त्यांनी सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ बघा. त्यांचं कसं नरडं दाबलं, कसं त्यांना हे केले, किंवा ह्याच्यात जरी मी नाही जोडलं तरी तुम्ही इंस्टाला सर्च करून बघा. नरडं दाबलेले हेच बघू नका, ते आपल्यासाठी काय करतात आणि कसे लढतात, ते कसं काय करतात. आणि ते माणूस खरं बोलतो. जे खरं बोलतं ना, कधी बी बघा, कधी पण जे माणूस खरं बोलतं ना तेच समोरच्याला टोचल्या जातं. आणि ते कधी खोटं बोलत नाहीत किंवा अंग काढून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते कधी पण खरं बोलतात. आणि खरं बोलतात म्हणून बऱ्याच लोकांना टोचल्या जातं, लय टोचतं. त्यांचा तर शब्द लयच लोकांना टोचतात. पण मला एकदम बरा माणूस वाटतो. ते एकदम म्हणजे खरं, एकदम परफेक्ट, जिथल्या तिथं जे मुद्देशीर आहेत तेच बोलतात. ठीक आहे. तर मला एवढंच म्हणायचं होतं की जेवढा लाठीचारने पडायला लागला, लेकरांना लहान लहान मारहाण चाललंय, मला काही तेवढं कळत नाही. तुम्हाला तर माहितीच आहे माझं काही शिक्षण झालेलं नाही, दुसरी शिक्षण झालेलं आहे. तर शिक्षणासाठी, आपल्या पण मुलांच्या शिक्षणासाठी, पुढं नोकरी चाकरी होण्यासाठी, आपल्या पण मुलांना, आपली पण मुलं शिकायची आहेत, ह्याच्यासाठी जर प्रत्येकाला जर हे करायचं असेल तर प्रत्येकाने काय म्हणतात ना त्याला, मला काय तेवढं बोलता येत नाही, प्रत्येकाने आपापल्या म्हणजे काय म्हणतात त्याला, काय म्हणतात मला समजना ते बोलता, म्हणजे मला समजना, मला काय म्हणायचं ते कळाना. तुम्हाला जर समजत असलं तर ते समजून घ्या. तर ही असं लोकांना कधी मला वाटते नावं तर ठेवूच नाही. जे व्हिडिओ बनवतात त्यांना पण नावं ठेवू नये. जर आपल्याला होत नाही तर आपण करू नये कुठली गोष्ट. आणि आपल्याला जर नाही करायचं म्हणलं ना तर सांदाडीत बसायचं ना, तर ठीक आहे बसा सांदाडीत. पण जे रविराज साबळेंसारखे जे आहेत का त्यांनी तरी पुढे यावं आणि त्यांना आमच्यासारख्या लोकांनी सपोर्ट करण्यासाठी पुढे यावं. ठीक आहे. जर माझं ह्याच्यातून जर काही चुकत असेल तर मला मोठ्या मनाने माफ करावं. पण मला नाही वाटत की माझं काही चुकलं आहे म्हणून. मी जिथं बरोबर आहे तिथं बरोबरच बोलते. जी माणूस बरोबर आहे त्या माणसावर आवाज खरं उठवायचा आणि खरं त्या माणसाला सपोर्ट करायचा. त्या माणसाच्या बाजूने कधी पण बोललेलं चांगलंच असतं आणि माणसानं कधी पण खरं बोलावं. बरोबर का?